की तुम्ही केंद्रात येऊन मनुष्यबळ विकास मंत्रालय, त्याला शिक्षण खातं म्हणत नाही, तर त्याला HRD मिनिस्ट्री म्हणतात. आणि खूप मोठं खातं आहे. पहिल्या 5 खात्यांमधलं ते खातं आहे, डिपार्टमेंट आहे. मनुष्यबळ विकास खात्याचं जबाबदारी आपण घ्यावी अशी त्यांना मोदींनी सूचना केलेली आहे. ही माझी माहिती आहे. कोणी कितीही इन्कार केला तरी माझी माहिती पक्की आहे. या देशाची राजकीय उलथापालथ झाली आणि मोदींची नाचक्की झाली ती केंद्रीय शिक्षण खात्यामुळे. आणि 12 वर्षात प्रथमच मोदींना एका मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला, तो शिक्षण मंत्री. या देशातला विद्यार्थी आणि तरुण इन्किलाब जिंदाबादच्या घोषणा देत जंतर मंतर सह संपूर्ण देशात रस्त्यावर उतरून आंदोलन करायला लागला, तो शिक्षण खात्याच्या कारभाराविरुद्ध. शिक्षण खातं हे कोणत्याही देशासाठी एक भक्कम तरुणांची पिढी घडवणारं खातं असतं. कोट्यावधी तरुणांचं भविष्य त्या खात्याशी संबंधित असतं आणि तिथेच वाळवी लागली आणि मोदींना माघार घ्यावी लागली. मोदींचा पराभव केला तरुणांनी. त्याच्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या मनामध्ये असं आहे की या खात्यासाठी एक दूरदृष्टीचा, उच्च शिक्षित, चांगला प्रशासक असलेला नेता नेमावा. आणि या क्षणी देशामध्ये उत्तम शिक्षण मंत्री कोण होऊ शकेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. हे नरेंद्र मोदींनाही माहिती आहे. आणि दिल्लीतली जी माझी माहिती आहे त्यानुसार प्रधानमंत्री मोदींनी या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली की तुम्ही केंद्रात येऊन मनुष्यबळ विकास मंत्रालय, त्याला शिक्षण खातं म्हणत नाही, तर त्याला HRD मिनिस्ट्री म्हणतात. आणि खूप मोठं खातं आहे. पहिल्या 5 खात्यांमधलं ते खातं आहे, डिपार्टमेंट आहे. मनुष्यबळ विकास खात्याचं जबाबदारी आपण घ्यावी अशी त्यांना मोदींनी सूचना केलेली आहे. ही माझी माहिती आहे. कोणी कितीही इन्कार केला तरी माझी माहिती पक्की आहे. पण काल आपण जर बघितलं अमित शहा यांच्या भेटीसाठी